अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांची आता ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडवर सुनावणी पूर्ण झालेली आहे। राऊस एव्हेन्यू कोर्टाने प्रकरणाचा निकाल हा राखून ठेवला। ईडीने केजरीवालांचा 7 दिवसांचा रिमांड मागितला होता। थोड्याच वेळात कोर्ट या संदर्भातला निर्णय देणार आहे। अरविंद केजरीवालांच्या ईडी कोठडीत आता वाढ करण्यात आलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात मोठी अपडेट आहे। ईडी कोठडीत आता वाढ करण्यात आली। 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांची ईडी कोठडी आता वाढलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडवर सुनावणी पूर्ण झालेली आहे। राऊस एव्हेन्यू कोर्टाने प्रकरणाचा निकाल हा राखून ठेवलाय। ईडीने केजरीवालांचा 7 दिवसांचा रिमांड मागितला होता। थोड्याच वेळात कोर्ट या संदर्भातला निर्णय देणार आहे। कोर्टाने प्रकरणाचा निकाल हा राखून ठेवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।